त्यावेळेला पण मी आले आणि हा तिसरा मोर्चा यावेळेला पण मी आले. मला थोडा वेळ झाला यायला, कारण ट्रेन मिस झाली, त्यामुळे मी लवकर उशीर त्यामुळे मी सगळ्यांची माफी मागते, कारण वेळेवर यायला पाहिजे होतं. माझे मनगत सांगायचे एवढेच आहे की हा जो आपला युवा प्रशिक्षणार्थीचा कालावधी माननीय देवेंद्र फडणवीस सर यांनी फक्त 5 महिन्याचा आपल्याला दिलेला आहे. 5 महिन्यानंतर काय हा प्रश्न प्रत्येकाच्या मनात येते, बसलेल्या सगळ्यांच्या मनात येत आहे. एवढंच नाही, जेव्हा 6 महिने आपल्याला पूर्ण व्हायच्या अगोदर 5 महिने कंप्लीट झाले, त्यानंतर आमच्या डिपार्टमेंटमधील अंगणवाडी सेविका भरती करण्यास सुरुवात झाली. मग करायचं काय? आम्ही ज्या डिपार्टमेंटमध्ये काम करीत आहे त्या जागा आता भरल्या जाणार. आपल्याला सांगितलं होतं की 4.5च्या मुद्द्यानुसार की तुम्ही ज्या आस्थापनामध्ये काम करीत आहे त्याच ठिकाणी तुम्हाला पुन्हा नियुक्ती दिली जाईल. असं शक्य झालं का? नाही, कारण आता येणाऱ्या 15 तारखेला तिथे यादी लागणार आहे. मग आम्ही पण मॅडमला म्हटलं, आमचे जे CDP मॅडम आहे त्यांना म्हटलं, मॅडम ठीक आहे, आम्ही अंगणवाडी सेविकामध्ये टोटल 12 जणी काम करीत आहे आणि 12 जणी बाहेर गावी, आणि त्यामध्ये अट फुटली आहे की ज्या गावचा रहिवासी असेल तो व्यक्ती त्यामध्ये फॉर्म भरू शकते. मग मॅडमला आम्ही म्हटलं की मॅडम आम्ही 6 महिने कंटिन्यू या ठिकाणी काम केलं, बाहेर गावून येऊन त्या ठिकाणी लहान मुलांना शिकवणं, आपल्याला प्रशिक्षण दिलं म्हणजे त्यामध्ये सगळ्यांनी शिकवलं का? त्यामध्ये सगळं त्यांच्यासोबत आम्ही राहू, ज्या अंगणवाडीकडे चार्ज होता त्यांनी आम्हाला सगळ्या गोष्टी शिकवल्या. इथपर्यंत आमचं शिकवण चांगलं झालं की आस्थापनाने आम्हाला फर्स्ट टाइम, मी एकटी आहे युवा प्रशिक्षणार्थी, तुम्हाला आस्थापनाने शिफारस पत्र दिलेले आहेत. आणि एवढंच नाही, तिथे जाऊन मी CDP मॅडमच्या ऑफिसमध्ये जाऊन फक्त एकटी भारणारी एकटी आहे. कोणाला शिफारस पत्र मिळालं नसेल, पण मी माझ्या कामाच्या बेसवरती मला शिफारस पत्र दिलेलं आहे आणि मी सोबत आणलेलं आहे. फक्त मॅडमला मी एवढंच सांगितलं की 6 महिने जरी मी काम करीत असले तरी पुन्हा या जागी फक्त नियुक्ती माझीच होणार, कारण 4.5चा मुद्दा आपल्याला JR मध्ये दिलेला आहे आणि तो आपल्या हक्कासाठी आहे. कारण पहिल्याही मोर्चाला मी बघितलं, दुसऱ्याही मोर्चाला बघितलं आणि तिसऱ्या मोर्चाला बघितलं आहे. यवन काही दिवसानंतर मी स्वतः, माझे मिस्टर, आम्ही मंत्रालयामध्ये येऊन जेही काही आमच्या ओळखपरिचयाचे आमदार खासदार होते त्यांना स्वतः मी निवेदन दिलेले आहे. राहण्याची सवलती 2-2, 3-3 दिवस आम्ही रेल्वे स्टेशनवर राहिलेलं आहे निवेदन देण्यासाठी. द्यायचे जेव्हा अपॉइंटमेंट घेतात ना, नाही मॅडम तुम्ही या दिवशी या, त्या दिवशी या. पण काय झालं, विधान भवनामध्ये कित्येक जणांना तुम्ही सगळे आपापल्या आमदारांना तुम्ही निवेदन दिले असेल, पण कित्येक जणांनी आपला मुद्दा त्या ठिकाणी मांडलेला आहे. फार क्वचित आहे, बोटावर मोजले इतके आमदार आहे की त्यांनी आपला मुद्दा मांडलेला आहे. मला तर कधी त्यांची क्लिप अशी दिसली नाही की नाही आपण ज्यांच्याकडे निवेदन दिले आहे त्यांनी खास करून आपल्या युवा प्रशिक्षणार्थ्याच्या प्रश्नावर त्यांनी विचार विनिमय तिथं मांडलेला आहे. फार कमी लोक आहेत. मला याची फार खंत वाटते की आपल्यासाठी युवा प्रशिक्षणार्थी जे 6 महिन्याचा कालावधी समाप्त झाल्यानंतर प्रश्न पडलेला, तर पुढे काय? कारण बेरोजगारी एवढी वाढलेली आहे की काम भेटणं मुश्किल झालेलं आहे. कारण सगळ्यांना वाटते की आपल्या हाताला काम आपल्याला मिळालेलं पाहिजे. एक खूप ज्या वेळेला फॉर्म भरला, नियुक्ती झाली, खूप आनंद झाला की आपण अंगणवाडी सेविका या डिपार्टमेंटमध्ये काम करीत आहे. आनंदाने सांगायचं. नंतर 6 महिने कंप्लीट झाल्यावर सरळ मॅडमने सांगितलं, जो आम्हाला ड्रेस कोड दिला, 6 तारीख तुमची लास्ट तारीख आहे, ड्रेस कोड तुम्ही घालायचा नाही, तुमचा कालावधी समाप्त झालेला आहे. मॅडमला म्हटलं ठीक आहे, जोपर्यंत म्हणजे तुम्ही तुमचा GR निघत नाही, तुमचा कालावधी वाढत नाही, तोपर्यंत तुम्ही शाळेमध्ये येऊन मुलांना शिकवू शकत नाही, इथपर्यंत आम्हाला ऑर्डर दिलेली आहे. ती 6 महिन्यानंतर आम्ही आता 15 ते 20 दिवस कालावधी समाप्त होऊन माझे झालेले आहे, मी शाळेमध्ये जात नाही आहे. पण काही कारणास्तव आपले माननीय हरिभक्त परायण तुकाराम बाबा यांनी पण आपल्याला काही प्रमाणात त्यांनी पण आपल्यासाठी खूप केलेलं आहे की त्यांच्या ज्या यशाला यश मिळालं आहे, त्यांनी जे कार्य केलेलं आहे त्यांना जे यश मिळालं आहे तो फक्त कालावधी भेटलेला आहे फक्त आपल्याला 5 महिने. आणि त्याहीमध्ये आपले देवेंद्र फडणवीस सर आपल्याला सांगत आहे की आता तुम्हाला 5 महिने वाढवून दिलेले आहे, यापुढे तुम्ही मला रोजगार मागायला यायचं नाही. मग रोजगार मागायला यायचं नाही तर मग आम्ही जायचं कुठं? कारण विदर्भ म्हटलं की बेरोजगारांची संख्या एवढी वाढलेली आहे की रोजगार मिळत नाहीये. अल्पमान धनावर आम्ही काम करीत आहे, 6,000, 7,000, 8,000, 10,000, त्यातूनही अर्धा पैसा आमचं जाण्या येण्यामध्ये प्रवास मध्ये गेलेला आहे. ते बिल तर आम्हाला मिळालं नाही. अजून 2-2, 3-3 महिन्याचं मानधन सुद्धा आम्हाला मिळालं नाही. तरी आम्ही खर्चाच्या याच्यातून त्या ठिकाणी जाऊन आमचं पूर्ण वेळ आम्ही त्या ठिकाणी आस्थापनाला दिलेले आहे. तरी एक खंत वाटते की देवेंद्र फडणवीस सर म्हणतात की आता तुम्ही रोजगार मागायला यायचं नाही,
म्हणून आपण यापुढे जे सरांनी आपल्यासाठी खरंच यांचे खूप आभार मानले पाहिजे की असे कार्यकर्ते आपल्याला भेटत आहे की त्यांचा यासाठी कुठल्याही प्रकारचा स्वार्थ नसून फक्त ते आपल्यासाठी लढा देत आहे. या ठिकाणी उपोषणाला बसले आहे. तर इथे संख्या किती असायला पाहिजे, फार खंत वाटते. पहिल्या मोर्चाला तेच झालं, दुसऱ्या मोर्चाला तेच झालं आणि आज जो मोर्चा होता या ठिकाणी संख्या फार कमी दिसत. त्यामुळे मला एवढी खंत वाटते की जे लोक आपल्यासाठी संघर्ष करत आहे, लढा देत आहे, तर आपण त्यांना एकूण